एकीकडे जळगावमध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। एकलव्य नगर परिसरामधील अतिक्रमण हटवण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने आले। महापौर दीपमाला काळे यांनी अतिक्रमण हटवण्याचा ठाम पवित्रा घेतलेला असताना राष्ट्रवादी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी याला जोरदार विरोध केला। याच मुद्द्यावरून प्रतिभा शिंदे आणि आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना घेरावही घातला होता। आदिवासी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनेनुसार आज जळगाव महापालिकेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि बैठकीत आयुक्त ज्ञानेश्वर ढिरे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या प्रतिभा शिंदे या देखील हजर होत्या। या बैठकीनंतर प्रतिभा शिंदे यांनी थेट भाजपच्या महापौर दीपमाला काळे हॉटेल आणि शाळेच्या माध्यमातून त्यांनीच अतिक्रमण केल्याचा आरोप प्रतिभा शिंदेंनी केला। आधी महापौरांनी आपलं अतिक्रमण हटवावं, मगच आदिवासींच्या झोपड्यांना हात लावावा असा थेट आवाहन प्रतिभा शिंदे यांनी केलेलं आहे। आदिवासींच्या अतिक्रमणाबाबत तोडगा न निघाल्यास महापालिकेत आंदोलन सुरू करण्याचा इशारा सुद्धा दिलाय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव महापालिका हद्दीतील एकलव्य नगर परिसरातील अतिक्रमणावरून आता जळगावमधलं राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे। भाजपच्या महापौर दीपमाला काळे यांनी अतिक्रमण काढणारच असा पवित्रा घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या व लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी या भूमिकेला तीव्र विरोध केला आहे। खरं तर या संदर्भात जे आहे आज महापालिकेत बैठक देखील घेण्यात आली आणि बैठकीसाठी जे आहे एकलव्य नगर परिसरातील आदिवासी बांधव जे आहेत ते गेल्या एक तासापासून जे आहे या ठिकाणी बैठकीला हजर झालेले होते। एकंदरीत याबाबत जे आहे या बांधवांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांना देखील घेराव घातला होता आणि या घेरावानंतर जे आहे आदिवासी मंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन जे आहे ते दिलं होतं आणि या संदर्भात जे आहे आज पहिली बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडली। या बैठकीत नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या प्रतिभाताई आहेत। ताई, काय सांगणार? आज पहिली बैठक या ठिकाणी झाली, या बैठकीत नेमकं काय झालं? जिल्हाधिकारी साहेबांनी 3 वाजता मीटिंग बोलवली होती, पण दुर्दैवानं ती मीटिंग 4 वाजे 4:15ला सुरू झाली। त्यांना महानगरपालिकेनं पूर्ण ब्रीफिंग केलेलं नव्हतं, कागद दिलेलं नव्हती, त्यामुळे त्यांची बाजू आणि आमची बाजू हे त्यांना दोघंही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, म्हणून त्यांनी वेळ मागितला आणि उद्याच ते या संदर्भामधलं वेळ घेऊन आमच्याशी बोलणार आहेत। आम्ही पण त्यांना उद्याचा वेळ दिला आहे आणि तोपर्यंत कुठलीही हालचाल महानगरपालिकेने करू नये या संदर्भामधला पण स्टेटस को आम्ही त्याबद्दल दिलेला आहे।